एका कुटुंबात मी गेलो आणि एका कुटुंबामध्ये गेलो असताना एका बहिणीने आपल्या पतीला आवाज दिला, अरे राजू, जरा एक ग्लास पाणी दे आणि चहा ठेव, आणि मी फार थकलेली आहे. प्रियानो, अशा पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी मी ऐकले, एक ठिकाणी नाही बऱ्याच ठिकाणी ऐकलेले आहेत. आणि मग म्हणतात, अरे राजू, अरे अजय, अरे अनिल, अरे सुरेश, अरे प्रमोद, अशा पद्धतीने प्रियानो मी शब्द ऐकलेले आहेत. दुःख वाटलं मला, कारण या ठिकाणी आदरयुक्त भय नाहीये, या ठिकाणी कुठल्या प्रकारचा सन्मान नाहीये, या ठिकाणी फक्त उद्धट आणि उद्धट भाषा आहे. कारण प्रेमाचं लग्न प्रियानो हे कसं तळागाळाला जाऊन पोहोचलं आहे की त्या ठिकाणी सन्मान राहिलेले. परंतु पवित्र बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं इफिस 5:22-24 मध्ये की स्वतः त्या ठिकाणी प्रसिद्ध पौल म्हणतो की पत्नीने पतीच्या अधीन असावं, पत्नीने पतीच्या अधीन असावं. अधीन या शब्दाचा अर्थ आहे हातातले आणि वश करणे, हातातले. आज या पत्नीने पतीला हातात घेतलेला आहे आणि कठपुतली ज्या बाहुल्या असतात का, ह्या बोटावरचं त्या बोटावर, ह्या बोटावरचं त्या बोटावर ते नांदवत आहेत, चालवत आहेत, त्यांच्या संग खेळ खेळत आहेत. लक्षात घ्या प्रियानो. आणि जसं ते बसतील तसे ते बसतात. पत्नी म्हणली खाली बस, तो बसणार. जशी कठपुतली खाली बस उठ, खाली बस उठ, अशा पद्धतीने प्रियानो पत्नीने पतीला हातामध्ये घेतलेला आहे. परंतु बायबलच्या विरोधात आहे.